मंडळीनो, स्वागत आहे तुमचे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या YouTube चॅनलवर। तर आज मी बनवत आहे पौष्टिक अशी रेसिपी जी आहे मेथीची पेज। ही आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे। तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर मी हे साहित्य घेतलेले आहे। हे मी गावठी हे तांदूळ घेतलेले आहेत, लाल वाले आपले, आणि या मेथ्या घेतल्याय। हा हालीम आहे, हालीम बघा असं आहे, हालीम घेतलंय। चवीला आपल्याला मीठ लागणार आहे, गूळ आणि खोबरं। तर आता हे मी तांदूळ मेथ्या त्याच्यात घालून घेते। मेथ्याची पेज आहे ना, मग मेथ्या घालून घेते आणि थोडं हालीम। आपल्याला या सगळ्या वस्तू आहेत ना धुवून स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या 2-3 वेळा। ते धुवून घेते मी। आता हे सगळं साहित्य मी व्यवस्थितरित्या धुवून घेतलंय स्वच्छ असं, माती ती निघून गेली ह्याची। आता मी गॅसवर व्यवस्थित आपल्याला हे ना चांगलं शिजवायचंय। आता गॅसवर हा टोप ठेवलाय मी। बघा आता आपले चांगले असे शिजत आले तांदूळ। बघा अजून थोडे शिजायला हवे, छान असे मेन झाले पाहिजेत। तर पेजेला चांगली चव येते आणि ह्या तांदळाने येते, गावठी तांदळाने आपल्या। पण कोणा नसतील तर आपले साधे तांदूळ असतात ना जाडे वाले, ते पण वापरू शकतात, पण ह्याची चव छानच असते। आणि हे असं ना टोपात शिजवलं की चविष्ट लागते ही पेज। कुकर मध्ये शिजवून म्हणजे घाईमध्ये लोक शिजवतात, पण त्याची टेस्ट एवढी नसते। पण अशी टोपात छान अशी शिजवून घेतली ना की छान लागते पेज ही। आता आपले हे तांदूळ शिजले आहेत चांगले असे। आता ह्याच्यामध्ये आहे ना मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते, थोडंसंच मीठ टाकायचंय। हा गूळ घालून घेते। ही पेज आहे ना अशी म्हणजे आपल्या हाडांसाठी वगैरे ना छान असते, आणि डिलिव्हरी बायकांना वगैरे पण ही उपयुक्त पेज आहे अशी पौष्टिक। आता ह्याच्यात मी हा गूळ घातलाय ना, ह्याला चांगला असं मिक्स होऊन द्यायचं ह्याच्यात। अजून थोडा 5 मिनिटं अजून आपल्याला थांबून मग ह्याच्यात आपल्याला खोबरं घालून घ्यायचंय। ही पेज आहे ना पावसाळ्यात थंडीमध्ये ना खाल्लेली चांगली असते, आणि पण ही पेज मेथी हालीम वगैरे आहे ना म्हणून गरम ही असते। आता गूळ आपला व्यवस्थित वितळला गेला ह्याच्यात। आता मी खोबरं घालून देते ह्याच्यात। आता ह्याला आपल्याला थोडा वेळ उकळून द्यायचे। आता बघा आपली पेज छान अशी शिजली पण आहे आणि पेज आता आपली झाली आहे मेथीची।
तर आपली मेथीची पेस्ट तयार झाली आहे आणि ह्या पेजेचे खूप फायदे आहेत बरेच. हाडांसाठी आपल्याला चांगले असते आणि डायबिटीस साठी चांगली. परत डिलिव्हरी झाल्यावर बायकांना ही पेस्ट दिली जाते. खूप चांगली अशी पौष्टिक ही रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि पावसाची थंडीची उत्तम ही गरम पेस्ट नक्की करा. कशी वाटली रेसिपी आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.